जीबीएस रुग्णांची संख्या वेगानं वाढतीये। पुणे पालिकेनं आता कमला नेहरू रुग्णालयामध्ये मोफत उपचार सुरू केले असले तरी या आधीच खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असलेले पेशंट्सना हलवणं जिकरीचं ठरतंय। त्यामुळे आता रुग्णांच्या लाखोंच्या बिलाचं करायचं काय असा प्रश्न नातेवाईकांना सतावतोय। ऐपत काय सांगायचं आता, शेवटी जीव गहाण ठेवायला लागला तरी मग पर्याय नसतो ना, पोटचा गोळ आहे आपला। पुण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली ही रुक्मिणी कदम इयत्ता तिसरी शिकते। पण गेल्या 16 जानेवारी रोजी साधं तापाचं कारण झालं म्हणून तिच्या रिक्षाचालक बापानं तिला डॉक्टरकडे दाखवायला नेलं। तेव्हापासून ते आजपर्यंत ती हॉस्पिटलमध्येच आहे। आता तिला गळ्याला हूल पाडून ऑक्सिजन द्यावा लागतोय। त्यावर रिक्षाचालक वडिलांनी उसनवारी करून कशी तरी बिलं भरली, पण यापुढे काय करायचं हा प्रश्न ते विचारतात। कारण त्या चिमुकलीची तब्येत क्रिटिकल असल्यानं डॉक्टर तिला इतरत्र हलवू देत नाही। आयसीयूचं जर बिल सोडलं तर मी आतापर्यंत 1,70,000च्या आसपास मी खर्च केलेला आहे। तुमचं उत्पन्न साधन काय? साधन मी फक्त रिक्षा चालवतोय। माझी खर्च कसं भागवतो? खर्च आता काय, कर्ज काढून उदार उसणवारी करून, त्याला पर्यायच नाहीये। काय मूल महत्वाचं आहे। माझी कॉर्पोरेशन वाल्यांकडे हीच मागणी आहे की कृपया करून गोरगरीब जे आहेत त्यांचा खर्च तरी कमीत कमी उचलावा। कोलेवाडीच्या सीमा शिरसाट यांचीही तीच गत आहे। त्यांचे पती गेले 8 दिवस खासगी रुग्णालयात जीबीएसचा उपचार घेत आहेत आणि त्याचं बिल आलंय तब्बल 8 लाख। रक्कम गोळा करण्यासाठी सून आणि सासरे जंग पछाडतायत। हे त्यांच्या लापरवाहीमुळे असं झाले ना, त्यांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे। बिल थोडंफार तरी कमी करायला पाहिजे। किती आले बिल? 7 लाख पर्यंत आले। 7 लाख? हो। काय करतात मिस्टर? आता तेच ऍडमिट आहे कंपनीत आता तर 6 महिने त्याला तर कव्हरिंगला थोडंफार पैसे वगैरे लागतील। आता जेवढे बिल आले तर पुढे जाऊन आपण कसं करायचं? आता खर्च कसा भागवतो आता? आता काय करणार, चालू जे तो उधार अजून द्यायचेच बाकी आहेत ते। मुलं लहान आहेत। व्हेंटिलेटरवर असलेल्या 17 रुग्णांपैकी अनेक रुग्णांची स्थिती कमकुवत आहे। परिणामी आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी धावपळ करतानाच नातलगांना उपचारासाठी लागणाऱ्या लाखो रुपयांची जुळवाजुळव करावी लागते। पण हा भरमसाठ खर्च असल्यानं आता सरकारनं खासगी दवाखान्यात आधीपासून दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचाराच्या खर्चाबाबत विचार करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।